राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यांवर जोरदार पलटवार केला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत, मात्र त्यांनी केलेले वक्तव्य पाहता तो त्यांच्या वयाचा दोष असावा असे वाटते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठामपणे निर्णय घेत आहेत, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी इतिहास तपासून पाहावा, तसेच त्यांनी राज्यसभा आणि लोकसभा कशी चालवली होती याचीही आठवण करून घ्यावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही गोरे यांनी टीका केली। हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संविधानाचा नेहमीच सन्मान केला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले। यावेळी काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना गोरे यांनी सातत्याने संविधानावर शंका घेण्याची प्रवृत्ती काँग्रेसची राहिली आहे, त्यामुळे आता काँग्रेसवरच कारवाई करण्याची गरज आहे असे वक्तव्य केले। जयकुमार गोरे यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय। ज्या थोर स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना या निमित्तानं आपण सगळे अभिवादन तर करतच असतो आणि एक मजबूत देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून अख्ख्या देशातल्या जनतेनं देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा आणि या स्वातंत्र्य दिनाच्या अख्ख्या भारतवासियांना आणि खास करून सोलापुरातल्या जनतेला मनापासूनच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो। खरं तर पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे की लायक गृहमंत्री नाहीत, सभागृहात येत नाही। काय उत्तर असणार पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत, परंतु दोष त्यांचा नाही, दोष त्यांच्या वयाचा आहे। वय परत्वे काही गोष्टी माणसाला अडचण करत असतात, तसं वय त्यांना त्यांची अडचण करते ही परिस्थिती दिसते। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई खूप चांगलं काम या निमित्तानं करतायत आणि असे अनेक निर्णय देशासाठी आवश्यक असणारे ते निर्णय त्यांनी ठामपणे घेतले। खास करून 370 कलम त्यांनी हटवत असताना घेतलेली मजबूत भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि एक मजबूत देश बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे काम चाललंय त्या कामाला मनापासून शुभेच्छा देत असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांना माझी या निमित्ताने विनंती राहील, आपण कधीतरी इतिहास तपासून पाहिला पाहिजे आणि आपण सभागृहाचं कामकाज कसं चालवलं होतं, लोकसभा कशी चालवली होती याचंही किमान आपण आठवण म्हणून तपासून घेतलं पाहिजे। भाजपाला संविधान गुंडाळायचं आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून हा देश चालवायचा आहे अशी टीका काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळांनी केली। हर्षवर्धन सपकाळाबद्दल अधिक बोलण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही। आदरणीय मोदीजींनी कायम देशाच्या घटनेचा सन्मान केलेला आहे, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि अशा वेळी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हेच मुळात चुकीचं आहे। त्यामुळं सातत्यानं संविधानावर शंका घेण्याची प्रवृत्ती जी काँग्रेस पक्षाची आहे, काँग्रेस त्याला खऱ्या अर्थानं आता जनतेनंच त्याला उत्तर दिलं पाहिजे। अशा पद्धतीनं देशाच्या घटनेवर आणि लोकशाही देशामध्ये अशा पद्धतीनं सातत्यानं शंका उपस्थित करणं मला वाटतं ते उचित नाही, त्यांच्यावरच कारवाईच्या या निमित्तानं गरज आहे। हर घर तिरंगा देण्याऐवजी हर घर रोजगार द्या, हर घर मेडिसिन आरोग्य द्या, हर घर चांगलं लोकांना शिक्षण द्या असं विरोधक काय सांगतात त्याला अधिकचं महत्व द्यायचं कारण नाही। चांगलं शिक्षण देण्याचं, चांगलं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचं, महात्मा फुले जन आरोग्याच्या सेवेच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न सरकार या निमित्तानं करते, आपण सगळेजण पाहत आहे। रोजगारच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ही भूमिका सातत्यानं सरकार घेते आणि हे घेत असताना देशाबद्दल प्रेम असावं, देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, तिरंग्याबद्दल अभिमान असावा आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा त्याग या देशासाठी प्रचंड मोठा आहे। या तिरंगा च्या निमित्तानं
आणि हर घर तिरंगा लावत असताना या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आपण करतो आणि देशाचाही सन्मान करतो. म्हणजे किमान या तिरंगा घरोघरी लावण्यावर पण ऑब्जेक्शन या लोकांना आहे. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या देशप्रेमाबद्दल देशप्रेम पण तपासून घेतलं पाहिजे. आणि काय भावना आहे? नाही, आम्हाला मनापासूनच आनंद आहे की लाल किल्ल्यावर संपूर्ण वंदे मातरम गायलं. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पूर्ण वंदे मातरम गायलेलं आहे. देशाप्रती अभिमान वाटणारं हे गीत आहे आणि ते आम्हाला संपूर्ण गीत गाताना मनापासून आनंद होतो आणि देशाप्रती अधिकचा अभिमान आम्हाला या निमित्तानं येत असतो. या पूर्ण वंदे मातरमची आपली सरकारला थोडीशी उशिरा आली असं म्हणावं लागेल का? कारण अगोदर 70 वर्ष 65 वर्ष अरे वंदे मातरम ला न मानणाऱ्या लोकांची संख्या देशामध्ये आहे. जे होतं त्यालाच मानत नव्हती. आता पूर्ण वंदे मातरम आता आपण स्वीकारलेलं आहे आणि या निमित्तानं मला वाटतं विरोधकांच्या किंवा जे त्या वंदे मातरम या गीताला मानत नाही, देशगीत मानत नाहीत अशा लोकांना यातून काहीतरी शिकता येईल नव्याने. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे पक्ष आणि चिन्हावरती. त्याच वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणतात की शिवसेना ही शिंदेचीच आहे आणि राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे. कसं पाहता येईल? आपल्या लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे आणि घटनेमध्ये बहुमताला महत्व दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यवस्थेमध्ये बहुमताला महत्व लोकशाहीने दिलेलं आहे. बहुमत आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत होतं, बहुमत आदरणीय अजितदादांच्या सोबत होतं. पक्षही त्यांचाच आहे. बहुमतासोबत जाण्यासाठी घटना आपल्याला सांगत असते. थँक्यू. शुभेच्छा.